जवळपास मी 8-9 महिन्यापासून ऑनलाईन भाजीपाला मागवत होती. भाजीपाला खूप महाग मिळत होता म्हणून आज मी ठरवलं की आठवडे बाजारात जायचं. आज आठवडे बाजार होता म्हणून मी बाजारात गेलेले होते. मला आवळे घ्यायचे होते म्हणून मी आज आवळे घेण्यासाठी खास बाजारात गेलेले होते. खूप छान आवळे मिळाले मस्तपैकी, स्वस्तही होते. ऑनलाईन खूप महाग मिळतात म्हणून मी आज आठवडे बाजारातनं आवळे घेऊन आले. आज काही रेसिपीचा व्हिडिओ नाहीये. आज मी आठवडे बाजारात भाजीपाला घ्यायला गेलेले होते. असा तर भाजीपाला मी ऑनलाईन मागवते, पण मला आवळे घ्यायचे होते म्हणून मी आज बाजारात गेलेले होते. मला जशी मी बाजारात गेली तेव्हा मला सुरुवातीलाच आवळे दिसले. मग मी त्या दादांना विचारलं की आवळे काय किलो आहेत? ते दादा मला बोलले की 20 रुपये पाव आहेत. मग 80 रुपये किलोप्रमाणे मी 1.5 किलो इथं आवळे घेतले त्यांच्याकडनं. बघा खूप छान आहेत आवळे मस्तपैकी. सध्या बाजारामध्ये आवळे खूप छान येत आहेत मस्तपैकी. मिडियम आकाराचे आवळे होते मस्तपैकी. मी हे एका बाउलमध्ये हे आवळे सगळे काढून घेतली व्यवस्थित. आता याची रेसिपी करायचं म्हटलं म्हणजे याला 1-2 दिवस तर लागूनच जातील. ही रेसिपी जेव्हा बनवेल तेव्हा मी यूट्यूबवरती नक्की टाकणार आहे. बघा खूप छान आवळे आलेले आहेत मस्तपैकी. बाजार फिरत फिरत मला बराच वेळ होऊन गेला आज, म्हणून आज मला रेसिपी बनवता आली नाही. जशी मी मागच्या साईडला फिरली तिथं मला लगेचच हातग्याची फुलं दिसले. असेच हातग्याची फुलं पांढरे शुभ्र असतात, पण हे गुलाबी रंगाचे होते. त्या ताईंनी असे वाटे ठेवलेले होते 10-10 रुपयाला. याच्यातले मी 2 वाटे घेतले 20 रुपयाला. बघा खूप छान फुलं आहेत मस्तपैकी. मला तर खूप आवडले. बघा मस्त. मग मी त्याच्यातले 2 वाटे घेतले. त्यांना 20 रुपये त्यांना 20 रुपये दिले. बघा अशा पद्धतीने याची रेसिपी आपण करणार आहोत. याचे पकोडे नाहीतर काहीतरी भाजी वगैरे मी बनवणार आहे मस्तपैकी. तेवढ्यात मला वांगे दिसले. खूप छान वांगे होते त्या दादांकडं. दादा मला 50 रुपयाचे अर्धा किलो वांगे सांगत होते. दादांना मग तरी मी 50 रुपयाचे अर्धा किलोच घेतले. तेवढ्यात मक्याचे कणस दिसले मला. त्या दादांनी मला 10 रुपयाचं एक कणीस दिलं. असे 20 रुपयाचे मी 2 कणस घेतले मस्त. माझ्या मनात आलं बघू बरं याला दाणे आहेत की नाही आहेत असं. मग मी एक कणीस सोलून बघितलं. कणसाला दाणे होते पण एवढे पण नाही होते. अर्ध्या कणसालाच दाणे होते मस्त. अशा पद्धतीने हे कणीस मी सोलून बघितलं. असे अर्ध्याच कणसाला दाणे होते, बाकीच्या कणसाला दाणा नव्हता पुढच्या साईडला. पण दाणे भरगच्च होते कणसाला मस्तपैकी आणि कवळे होते दाणे मस्त छान पैकी. बाजारात तर शेतकरीच लोक बसलेले होते रोडावरती. त्यांच्याकडनंच मी भाजीपाला आज घेतलेला. सर्वांनी व्यवस्थित भाजीपाला दिलेला. तेवढ्यात मला कोबीवाले दादा दिसले. त्यांच्याकडेही मी कोबी घेतली. ही फ्लावर घेतलेली. त्यांनी ही फ्लावर मला 25 रुपयाला दिलेली. छोटे याच्यापेक्षा छोटे होते फुल, ते 20 रुपयाला म्हणत होते आणि जे मोठे होते ते 25 रुपयाला म्हणत होते. मग त्यांच्याकडनं मी हे 25 रुपयाला घेतलं. तेवढ्यात पत्ताकोबी ही घेतली मी. त्यांच्याचकडे होती. हाही 20 रुपयाला गड्डा दिला त्यांनी.
लाल मिरची पण होती बाजारामध्ये, मी पाव किलो घेतली लाल मिरची. याचंही मला लाल मिरचीचं लोणचं बनवायचं आहे म्हणून मी ही पाव किलोच घेतलेली आहे. छानपैकी आहे मिरची, जास्त तिखटही नाही आणि अशी जास्त फिकटही नाही. छान आहे मिरची मस्तपैकी. पाव किलो आणलेली मी ती मिरची. गावरानी कोथिंबीर घेतलेली मस्तपैकी. बघा छान आहे कोथिंबीर. लाल दांडीची कोथिंबीर होती मस्तपैकी, ती घेतली. 10 रुपयाला एक जुडी, 20 रुपयाची मी घेतलेली. ही भाजी त्या आजी बसलेल्या होत्या, सारख्या म्हणत होत्या घेऊन घ्या ताई, घेऊन घ्या ताई. मग मी त्यांच्याकडनं ही एक जुडी घेतली. ही भाजी तांदळाची असावी माझ्या मते. ही एक जुडी घेतली त्यांच्याकडनं. कांद्याची पात फ्रेश होती मस्तपैकी, तीही घेतली मी. छानपैकी हिरवीगार कांद्याची पात होती मस्त, तीही घेतली एक जुडी. आज सर्व भाजीपाला खूप फ्रेश होता मस्तपैकी. शेतकरी लोक बसलेले होते. शेतकरी लोकांचं मनही मोठं असतं. बघा किती छान भाजीपाला दिलेला मस्तपैकी. या गावरानी शेंगा आहे चवळीच्या, छानपैकी मस्त. भाजीपाला महाग होता आज, पण ठीक होतं बुवा. ऑनलाईन पेक्षा छान होता भाजीपाला. ऑनलाईनला खूप महाग मिळतो भाजीपाला. पेरू पण घेतले मी बाजारामध्ये. खूप छान पेरू आहेत. व्हाईट कलरचे पेरू आहेत. मला ते गुलाबी कलरचे पेरू आवडत नाही, ते गोड नसतात एवढे, पण हे कसे आंबट गोड लागतात म्हणून हे पेरू मी घेतलेले. आपले गावरानीच पेरू आहेत मस्तपैकी. बघा किती छान आहेत पेरू मस्त. खूप मोठा बाजार भरतो, आठवडे बाजार. दोघी साईडला बाजार असतो गुरुवारी. याच्यामध्ये मी हे 5 लिंबू त्यांनी 10 रुपयाला दिलेले मला. मिरच्या घेतलेल्या, हिरव्या मिरच्या. या लोंगी टाईप मिरच्या आहेत, हिरव्यागार आहेत मस्तपैकी. थोड्या तिखट असतात पण छान असतात भाजीला वगैरे टाकायला. अर्धा किलो मी ह्या मिरच्या घेतलेल्या 40 रुपयाच्या. 20 रुपये पाव प्रमाणे दिलेल्या आजींनी मला. आजींकडेच लसण पण होता गावरानी, तोही घेतला मी आजींकडनं. आजींनी मला हा लसण 40 रुपये पाव प्रमाणे दिलेला. 80 रुपयाचा अर्धा किलो हा लसण दिलेला आहे आजींनी मला. म्हातारा माणूस होतो म्हणून काही बोलताही येत नव्हतं, घेऊन घेतले अर्धा किलो मस्तपैकी. गवारच्या शेंगा घेतल्या, छान होत्या गवारच्या शेंगा. नायलॉन शेंगा आहे, गावरानी नव्हत्या, नायलॉन शेंगा होत्या. त्याही पाव किलो घेतलेल्या. 30 रुपये पाव प्रमाणे गवारच्या शेंगा दिलेल्या. अशा पद्धतीने मी सर्व भाजीपाला आज आठवड्या बाजारातनं घेऊन आलेली. मस्त खूप छान भाजीपाला आहे. सर्व भाजीपाला खूप ताजा होता मस्तपैकी. तुम्हाला मी भाजीपाल्याची किंमत का सांगितली, कारण ऑनलाईन भाजीपाला खूप महाग मिळतो म्हणून फरकही पडतो आठवड्या बाजारामध्ये भाजीपाला घ्यायला गेले की. ऑनलाईन भाजीपाल्यामध्ये काय असतं, ते जसं दिलं तसं आपल्याला ते ॲक्सेप्ट करावं लागतो भाजीपाला. तो त्याच्यात थोडाफार सडकाही निघून जातो. हे कसं बाजारात गेले की आपल्याच्या मनाप्रमाणे आपण भाजीपाला निवडून घेतो मस्तपैकी. आज मी याच्यातली वांग्यांची रेसिपी केलेली आहे. वांग्याचं भरीत केलेलं आहे मी दुपारी मस्तपैकी. ज्वारीची भाकर आणि वांग्याचं भरीत या पद्धतीने रेसिपी मी बनवलेली आहे, ती मी टाकणारच आहे.